भारतीय राजकारणात ना सध्या एका नावाची जबरदस्त चर्चा सुरू आहे आणि ते नाव आहे राघव चड्ढा. देशातल्या सगळ्यात लोकप्रिय तरुण नेत्यांपैकी एक, पण मग त्यांच्याच पार्टीनं त्यांना असं अचानक साईडला का केलं? चला आज हेच राजकीय कोडं सोडवण्याचा प्रयत्न करूया. राघव चड्ढा यांचं हे एकच वाक्य, पण या एका वाक्यानं मोठं वादळ आणलंय. आता प्रश्न हा आहे की त्यांच्या या शांततेमागे नक्की कोणतं वादळ दडलंय? चला शोधूया. तमा या राजकीय नाटकाचे एक एक पदर उलगडूया. आपण ह्या 5 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. चला सगळ्यात आधी सुरुवात करूया त्या दिवसापासून ज्या दिवशी पक्षाने तो धक्कादायक निर्णय घेतला. नक्की काय घडलं होतं? तारीख लक्षात ठेवा, 2 एप्रिल. याच दिवशी आम आदमी पार्टीने एक असा निर्णय घेतला ज्याने सगळ्या राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली. जरा विचार करा, एखादी पार्टी आपल्याच खासदाराला सभागृहात बोलू देऊ नका अशी मागणी करतेय. ह्यावरूनच या प्रकरणाची गंभीरता आपल्या लक्षात येते. म्हणजे नक्कीच पडद्यामागे काहीतरी मोठं शिजत होता. आणि हाच तो $1 मिलियन प्रश्न आहे. असं का झालं? यामागे ना 3 मुख्य थिअरीज सांगितल्या जातात. चला एक एक करून त्या समजून घेऊया. पहिली आणि सगळ्यात जास्त चर्चली जाणारी थिअरी की राघव चड्ढा यांची वाढती लोकप्रियता पक्षाचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांच्यासाठीच एक थेट धोका बनली होती का? इथे ना एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट दिसतेय. म्हणजे बघा, एका बाजूला पक्षाचे मोठे नेते केजरीवाल आणि सिसोदिया अडचणीत होते आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राघव चड्ढा यांची लोकप्रियता अक्षरशः वाढत होती. ते हळूहळू पक्षाचा एक नवा चेहरा बनत होते. आणि पंजाबमध्ये तर चड्ढा इतके पॉप्युलर झाले होते की त्यांना थेट मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानलं जाऊ लागलं होतं. आणि गंमत म्हणजे पंजाबवर स्वतः केजरीवाल यांची नजर असल्याची चर्चा आहे. मग यामुळे त्यांच्या प्लॅन्सना काही धोका निर्माण झाला होता का? ओके, आता वळूया दुसऱ्या शक्यतेकडे. ही थेअरी आहे राघव चड्ढा यांनी भाजपबद्दल बाळगलेल्या मौनाबद्दल. म्हणजे पक्षाचा सगळ्यात मोठा राजकीय प्रतिस्पर्धी. ही टाइमलाईन नीट बघा. आप आणि भाजपमध्ये एक मोठं राजकीय युद्ध सुरू होतं. सिसोदिया अटक, केजरीवाल अटक. पण प्रत्येक महत्वाच्या क्षणी राघव चड्ढा मात्र आश्चर्यकारकरित्या शांत होते. या घटनांवरून काय दिसतं? जिथे पक्षाची भूमिका भाजप विरोधात एकदम आक्रमक होती, तिथे चड्ढा यांनी मात्र पक्षाला साथ दिली नाही. आणि त्यांचं हे वागणं पक्षातील अनेकांना खटकलं असणार, हे नक्की. चड्ढा यांच्यावर एक आरोप आहे की ते पक्षापेक्षा स्वतःची इमेज मोठी करण्याचा प्रयत्न करत होते. आता बघा, राघव चड्ढा राज्यसभेत कोणते मुद्दे उचलत होते? मोबाईल रिचार्ज, फ्लाईट तिकीट रिफंड. हे मुद्दे तरुणांमध्ये आणि मध्यम वर्गात लोकप्रिय होते, यात वादच नाही. पण पक्षाच्या भाजपविरोधी लढाईशी त्यांचा थेट संबंध नव्हता. आणि इथेच कथेला एक वेगळं वळण मिळतं. चड्ढा यांचा जो लोकप्रिय अजेंडा होता आणि पक्षाच्या ज्या धोरणात्मक गरजा होत्या, ह्यात ताळमेळ होता का? म्हणजे पक्षाला वाटत होतं की त्यांनी भाजपवर हल्ला करावा, पण चड्ढा वेगळेच मुद्दे मांडत होते. थोडक्यात सांगायचं झालं तर चड्ढा यांच्यावर आरोप असा आहे की ते पक्षाची नाही तर स्वतःची इमेज मोठी करण्यासाठी एक खास स्ट्रॅटेजी वापरत होते. एक प्रकारचं चड्ढा प्लेबुकच होतं ते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतले झोब्रान ममदानी. त्यांनी सुद्धा पक्षाच्या विचारसरणीपेक्षा लोकांच्या रोजच्या प्रश्नांवर जास्त लक्ष दिलं आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली. मग चड्ढा भारतात तोच फॉर्म्युला वापरत होते का? या सगळ्या घडामोडींनंतर राघव चड्ढा यांचं पुढे काय होणार? एक गोष्ट तर स्पष्ट आहे की या सर्व प्रकारानंतरही त्यांनी अजून पक्ष सोडलेला नाही. कायदेशीररित्या ते आजही आपचेच खासदार आहेत. पण चड्ढा यांनी दिलेला हा तुचनामीचा इशारा हे दाखवतो की ही लढाई अजून संपलेली नाही. हे वादळ अजून शांत झालेलं नाही. आणि हाच तो प्रश्न आहे जो आज भारतातल्या सगळ्या राजकीय जाणकारांच्या मनात आहे. चड्ढा यांचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. खरं तर ही गोष्ट फक्त एका नेत्याची नाहीये. हा राजकारणातला एक खूप जुना संघर्ष आहे. एका व्यक्तीची मोठी होण्याची महत्वाकांक्षा आणि पक्षाची शिस्त यांच्यातली लढाई. आता या संघर्षात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.